आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो। काही ठिकाणी जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात। आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाडांच्या पोटात होतं ते ओठात आलं। आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांची टीका। निवडणुकीत मी जे उमेदवार देईन त्यांना निवडून आणा। पिंपरी चिंचवड बाबत कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेन। अजित पवारांचं पिंपरी चिंचवडकरांना आवाहन। देवीला मी तिचा भक्त वाटत असेन तर ती प्रसन्न होईल। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी देवीला साकडं घालतो मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। धनंजय मुंडे 4 महिन्यात आमदारकी गमावतील। करुणा मुंडेंचं वक्तव्य। मुंडे बंधू भगिनी बीडमध्ये जातीय तेढ निर्माण करतायत, करुणा मुंडेंचा आरोप। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावं, प्रकाश सोळंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पत्रात जालन्यात सुरू असलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या उपोषणाचाही उल्लेख। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात कुणबी समाज आक्रमक। मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा। तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात यात्रेचं आयोजन। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होणार। काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नाही तर असत्य यात्रा। राहुल गांधी रोज खोटं बोलतात, मग काँग्रेसला सत्याग्रहाचा अधिकार कुठून? नवनाथ वन यांचा हल्ला।